इचलकरंजीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौक या मार्गाच्या काँक्रिटीकरणाच्या कामात अनेक गंभीर त्रुटी आहेत। त्यामुळे प्रशासनाने या कामाबाबत त्वरित भूमिका स्पष्ट करावी आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय थांबवण्याची मागणी नगरसेवक परवेज गैबान यांनी पत्रकार परिषदेत केली। विकास हवा पण तो नियोजनबद्ध आणि जनहिताचा असला पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलंय। इचलकरंजीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौक या मार्गाच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे। हा मुख्य मार्ग असून या मार्गावरून जलवाहिनी गेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्देशानुसार ज्या रस्त्याखाली पाणी पुरवठा, ड्रेनेज किंवा इतर पाईपलाईन आहेत त्या ठिकाणी भविष्यातील देखभाल दुरुस्ती लक्षात घेऊन एक पट्टा डांबरी आणि एक पट्टा काँक्रीट ठेवणं अथवा स्वतंत्र युटिलिटी कॉरिडॉरची व्यवस्था करणं आवश्यक असतं। यामुळे भविष्यात पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यास संपूर्ण रस्ता उखडण्याची गरज भासत नाही, तसंच जनतेच्या पैशांचीही बचत होते। मात्र सध्या सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामात या महत्त्वाच्या तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। भविष्यात पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी नव्यानं तयार केलेला काँक्रीट रस्ता तोडण्याची वेळ येऊ शकते। यामुळे लाखो रुपयांचा अतिरिक्त खर्च होऊन महापालिका आणि नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होण्याची शक्यता आहे। याबाबत प्रशासनाने तात्काळ भूमिका स्पष्ट करावी, संबंधित तांत्रिक मानकांचं पालन करावं आणि शहराच्या दीर्घकालीन हिताचा विचार करून कामाची अंमलबजावणी करावी, जनतेच्या पैशाचा अपव्यय थांबवावा अशी मागणी करत नगरसेवक परवेज गैबान यांनी विकास हवा पण तो नियोजनबद्ध आणि जनहिताचा असला पाहिजे असं स्पष्ट केलंय।